महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. गिर्यारोहकच्या पथकातील नवी मुंबई तळोजा भागात राहणाऱ्या एका गिर्यारोहकाचा 1100 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. 48 तासाच्या अथक प्रयत्नानंतर दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक गिर्यारोहकांना यश आलं आहे. साईराज चौहान असे मृत गिर्यारोहकाचं नाव असून तो नवी मुंबई भागातील तळोजा परिसरात राहणारा होता. या प्रकरणी मुरबाड ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. रविवारी सुट्टी असल्याने आपल्या गिर्यारोहक असलेले 13 मित्रांच्या सोबत मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर ट्रेकिंगसाठी आले होते. या गिर्यारोहक पथकाकडे व्यावसायिक मार्गदर्शक नव्हता आणि त्यांच्याकडे योग्य ट्रेकिंग उपकरणे नव्हती. त्यातच घटनेच्या दिवशी किल्ल्यावर 13 गिर्यारोहक मार्ग चुकले होते. मात्र सुदैवाने काही तासांनी ते सुरक्षितपणे गडावरून खाली उतरण्यात यशस्वी झाले. मात्र दुर्दैवाने चव्हाण एका उंच कड्यावरून घसरला आणि 600 फूट खोल दरीत असलेल्या खडकावर पडला. घटनेची माहिती मिळताच 20 मिनिटात शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयातून महाराष्ट्र माउंटनिअरिंग रेस्क्यू टीमशी त्वरित संपर्क साधून तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र घाट माथ्यावर मुसळधार पाऊस, धुके आणि घनदाट जंगल असल्याने रात्री बचाव कार्य थांबवावे लागले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा सुरू झाले. मुसळधार पावसामुळे शोध मोहिमेत अडथळा येत होता तरी देखील अथक प्रयत्न पथकाने सुरू ठेवले. अखेर आज मंगळवारी दुपारच्या सुमारास साईराजचा मृतदेह पथकानं दरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी मुरबाडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.